कावेरीचं राजवर प्रेम आहे आणि राजही तिच्यावर मनापासून प्रेम करतो. राजचं वैदेहीवर प्रेम नाहीये, मग तू तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट का धरतोय? आई, सगळं काय झालंय मला मला खरंच काही कळत नाही. हा तिढा सोडव बाई, हा तिढा सोड. राज, तू इथे अशी एकटीच बसलीस? हे तुझी वाट पाहत होती. बस. काय झालं? आणि तू झोपली नाहीस अजून? राज, कशी झोप लागेल तुला? माझ्या मनाचं नुसतं गोंधळ उडालाय. काय चाललंय राज? का करतोयस असं तू? मला माहितीये तुझं मनापासून कावेरीवर प्रेम आहे. तुझं वैदेहीवरती प्रेम नाही, मग तू का लग्न करतोयस तिच्याशी? मी तुला आधीही सांगितलं आहे, या सगळ्यात एक गोष्ट नक्की आहे, वैदेहीचं माझ्यावर प्रेम. आणि सर, तिचं माझ्यावर प्रेमच आहे. तर मी तिला का नकार देऊ? आणि तसंही माझ्या एका खूप जवळच्या व्यक्तीने मला सांगितलं, जर एखाद्या माणसाचा तुमच्यावर जीव असेल त्याला नाही म्हणत. त्यामुळे माझं ठरलंय, मी वैदेहीशीच लग्न करणार. यात बदल नाही होणार. प्लीज. माझी फक्त एवढीच इच्छा आहे ना बाळ, तू आनंदी व्हावंस, सुखी व्हावंस. आता हे लग्न करून तुला जर आनंद मिळणार असेल तर ठीक आहे, कर तू कावेरीशी लग्न. वैदेहीशी, कावेरीशी नाही. डोंट वरी. होईल सगळं. तुलाही आणि मला. काऊ काऊ ऐक ना, ती लग्नानंतर पहिली वटसावित्री असते तेव्हा काय करतात ग? वैदेही, पहिली वटसावित्री, दुसरी वटसावित्री असं काही नसतं ग. तेच करतात जे दरवर्षी करतात. प्रत्येक वेळेस काही बदलत नाही.
हा पण मग तेच काय करतात? सांगेन ना मी ते तुला नंतर. फोन कर मला. ओके. खाऊ ऐक ना, ते लग्नानंतर म्हणे नवऱ्याला आणि नवरीला जवळ येऊ देत नाहीत पूजा होईपर्यंत, असं पण मी ऐकलंय. हा मग अगं मग ही कसली पूजा असते? का करतात ही पूजा? वैदेही, सांगेन ना मी ते तुला नंतर. किती प्रश्न विचारते. झोप ना आता, रात्र झाली. तू पण शांत झोप, मला पण झोपू दे. अगं काहू, तुला मी काय सांगू, मी ना इतकी एक्साइटेड आहे ना, मला असं झालंय की मी कधी एकदा लग्न करते आणि रातच्या घरी जाते. मला तर आता असं वाटतंय की मी आता झोपले आणि सकाळी उठले ना तर मी रत्नमाला मोहितेंच्या घरी असावं. भारी ना? जा मग, आत्ताच जाऊन त्यांच्या घरी झोप, म्हणजे सकाळी उठलीस की त्यांच्याच घरात असशील. अगं पण असं कसं डिरेक्ट जाणार कोणाच्या घरी? आधी माझे आई बाबा आले पाहिजेत, त्यांची बोलणी झाली पाहिजेत, मग सगळं ठरणार. मग कधी येणार आहेत आई बाबा? आई बाबा परवा येणार आहेत, म्हणजे उद्या गाडीत बसतील आणि मग येतील. पण काऊ तुला सांगू का, मी आई बाबांना ना सांगणार आहे की उगाच खूप ताणू नका, म्हणजे अमुकच करायचंय तमुकच करायचंय, थोडा वेळ द्या, खूप लोकांना निमंत्रण करायचे, बापरे हे असं सगळं अजिबात म्हणजे अजिबात करू नका. त्यापेक्षा ते म्हणतील ना त्या मुहूर्तावर हो म्हणा आणि विषय संपवून टाका. मला असं झालंय मी कधी एकदाची लग्न करते आणि त्यांच्या घरी जाते. काकी, आपण आपल्या नवीन कॅफेसाठी जी जागा बघत होतो ना, त्या जागेच्या मालकाचा फोन आला होता मला. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण लवकरात लवकर ती डील क्रॅक करायला हवी. आणि काकी माझं असं म्हणणं आहे की काकी, काय झालं? कसला विचार करतेस? नाही, तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये. असं काही नाही रे. तू राजच्या लग्नाचा विचार करतेस ना? अहो, मी ना त्या रत्नमालाच्या मनात वैदेही बद्दल अशी काही शंकेची पाल सोडली आहे ना, तर ती चुकचुकत राहील तिच्या मनात. मी आणि सुवर्णाताईंनी मिळून असे काही तिचे कान भरलेत ना, मूर्ती गोंधळून टाकली तिला. नाही 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 नाही, आता काय ती त्या वैदेही आणि राजच्या लग्नाला तयार होत नाही, बघाच तुम्ही. मूर्ख आहेस का तू? कशाला केलंस हे? अगं, राज आणि वैदेहीचं लग्न व्हायला हवं. हो, असं काय करताय तुम्ही? ती वैदेही आहे ना, स्वतःची काहीतरी कंपनी चालवते ना, आणि मग असली बिझनेस माइंडची मुलगी आपल्या घरात आली ना, तर मग आदित्य आणि सानियाला ती माहेरच्या चहात फिरकू सुद्धा देणार नाही. हेच तर तुला कळत नाही. लग्न असं मोडायचं नसतं. मग लग्न कसं थाटामाटात मोडायचं असतं. चांगली नाचक्की झाली पाहिजे तिची जगासमोर. आता तू लग्नाला होकार दिलायस तर आता त्यात विचार करण्यासारखं काही उरलंच नाहीये. मला ना एक प्रश्न पडलाय आदित्य, म्हणजे कावेरीने राजशी लग्न करायला नकार दिला आणि राजचं कावेरीवरती प्रेम असून सुद्धा राज वैदेहीशी लग्न करतो. पण कावेरी आणि वैदेही तर मैत्रिणी आहेत ना लहानपणापासूनच्या, ते सगळे एकत्र राहत होते.
मग राजमध्ये आणि कावेरीमध्ये जे नातं निर्माण झालं होतं, राजला जे कावेरीविषयी प्रेम वाटतंय त्याविषयी वैदेहीला काहीच माहित नसेल. म्हणजे कावेरी कधी काही बोलली नसेल तिच्याशी. काकी हे तुला ना वैदेही सांगू शकते. मला काय वाटतं काकी, तू ना एकदा वैदेहीला जाऊन भेट, तिच्याशी जरा मनमोकळेपणाने बोल, कदाचित त्यातूनच काहीतरी मार्ग निघेल. ऍक्च्युली बरोबर आहे तुझं. एक काम करतोस का तू आदित्य, म्हणजे आता जी पुढची मीटिंग आहे तू अटेंड करतोस प्लीज. मी आत्ता जाऊन वैदेहीला भेटते. काही हरकत नाही काकी, तू जाऊन ये. इथली काहीच काळजी करू नकोस, मी करतो हँडल. राज या लग्नाला तयार नाहीये किंवा त्याची इच्छा नाहीये हे लग्न करायची, हे त्याच्या नजरेतून कळत आहे. त्यामुळे त्याचा संसार काही सुखाचा होणार नाही. त्याशिवाय वैदेही कशी मुलगी आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. ती सुद्धा त्याच्यासारख्या पार्ट्या करत असणार, सिगरेटी ओढत असणार. त्यामुळे हे लग्न व्हायला पाहिजे. काय ज्या दिवशी लग्न असेल ना त्या दिवशी सिगरेट ओढतानाचे 4-5 फोटो वैदेहीचे व्हायरल केले की रत्नमालाची छितू होईल. लोक म्हणतील बघा, संस्कृती आणि परंपरा यांचा टंका पिटणाऱ्या रत्नमाला मोहितेची व्यसनी सून. आपण पहिल्या दिवसापासून अशी ठिणगी टाकायची की लग्नात त्याचा वडवा पेटेल. कसले सॉलिड आहात हो तुम्ही. नाही म्हणजे मला कसं नाही सुचलं हे सगळं. कारण तू आजचा विचार करतेय आणि मी पुढचा विचार करतोय. राजवर्धनच्या लग्नात मला न्यूजवरची हेडलाईन पण दिसतीये, संस्कृती आणि परंपरा यांचा डंका पिटणाऱ्या रत्नमाला मोहितेंची व्यसनी सोड. हॅलो सर, परवाच्या इव्हेंटची ना सगळी तयारी आमच्या बाजूने पूर्ण झालेली आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, निश्चिंत राहा. ओके सर, बाय. अरे यार, दिव्या दिव्या, शी बाबा, एवढ्या मेहनतीने साडी नेसली मी आणि हे दिव्या. यार मॅडम काय झालं? अगं ही साडी कशी सुटते सतत, मला तर काही कळतच नाही. कशा नेसतात बायका साड्या? मॅडम तुम्हाला नाही जमत तर नका नेसू ना साडी. तू नको सांगू मला मी काय नेसायचं आणि काय नाही. मला मदत कर. हो अगं असं नाही ग, ते कावेरीने उलट्या साईडने केलं होतं, नीट कर. हो. एक्सक्यूज मी. येस मॅम. मी रत्नमाला मोहिते, मला वैदेहीला भेटायचंय. हो या ना मॅम प्लीज. तुला येतं की नाही येत? येते मॅडम. मग कर ना नीट. अगं काय ग तुम्ही, तुम्हाला एक साधी गोष्ट करता येत नाही का? मला ते डिझाईन कधीपासून हवं होतं, अजून डिझाईन रेडी नाहीये. मला आत्ताच्या आत्ता ते डिझाईन हवंय, 1 तासाच्या आत. कळलं? मॅडम पण ते तर सगळं ऑलरेडी झालंय. हो हो, मी उरलेल्या डिझाईन फायनल करण्यासाठी लगेचच घेऊन येते. हा येते मी. गुड. या ना, या या प्लीज या.
सॉरी हा म्हणजे अशी इव्हेंटची गडबड आहे ना म्हणून जरा. अगं नाही, काही हरकत नाही, काम आहे तुझं ते. मॅम तुम्ही चहा घेणार की कॉफी? आणि अहो तुम्ही कशाला कष्ट घेतलेत? मला सांगितलं असतं तर मी आले असते तुम्हाला भेटायला. नाही अगं, मला भेटायचं होतं तुला. तुझ्या गडबडीत कशाला तुला डिस्टर्ब करायचं ना, म्हणून मीच आले. असंही मला जरा 1-2 मीटिंगचा वेळ होता म्हणून आले. छान दिसतेस हं साडी. थँक्यू. तुम्ही या ना प्लीज, या बसा. हो मॅम, मी जनरली नेसते साडी, पण अशी गडबडीत नाही. अशी शांत निवांत असीन तेव्हा नेसते. मॅम तुम्हाला सांगू का, माझी आई नेहमी म्हणते की मुलींना साडी नेसायची सवय असायला हवी. म्हणजे आपण आधुनिक विचारांचे असलो तरी मुलींना परंपरा जोपासता आली पाहिजे. नाही, तुझी आई अगदी बरोबरच म्हणते. पण फक्त साडी नेसणं म्हणजे परंपरा जोपासणं नाही ग बाळा. परंपरा जोपासणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे कसं, आधीच्या पिढीने दिलेले विचार, त्यांची संस्कृती जोपासणं, त्या विचारांप्रमाणे वागणं म्हणजे परंपरा जोपासणं. हो. बरं, तुम्हाला काही विचारायचं होतं का मला? म्हणजे आमच्या लग्नाबद्दल काही? हो, वैदेही जेव्हा राज म्हणाला ना की त्याला तुझ्याशी लग्न करायचंय, तेव्हा खरंच मला धक्का बसला. कारण मला माहितीये राजच्या मनात दुसरं कोणीतरी आहे. आणि माझ्याही मनात राजसाठी तीच व्यक्ती आहे. पण त्या व्यक्तीने समोरूनच नकार दिला ना. म्हणजे तुला माहितीये सगळं? हो. म्हणजे राजने मला तिचं नाव नाही सांगितलं, पण कुणीतरी दुखावलंय हे सांगितलं. आणि म्हणूनच तो दुखावला होता. मॅम, माझं राजवर त्याला पाहिल्यापासून प्रेम आहे. सो त्यानंतर मीच त्याला सावरलं. खरंच मॅडम, माझं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे. तुम्ही नका काळजी करू, मी त्याला नाही दुखावणार. आयुष्यभर त्याला सांभाळीन. आणि मॅडम, तुमची संस्कृती परंपरा जपण्याचा मनापासून प्रयत्न करीन. प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अगं, तू इतकं मनापासून बोलतेस आणि तुझं हे सगळं करणार असेल तर माझा का नकार असेल? तुला सगळ्याची जाणीव आहे की नाही? तुला हे सगळं माहिती आहे की नाही? एवढंच मला पाहायचं होतं. तुला सगळं माहिती आहे, तुझं राजवर एवढं प्रेम आहे, हे सगळं तू सांगतेस. आता मी निश्चिंत झाले. आता तुम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय तर मी कशाला नाही म्हणू? ठीक आहे, एक काम कर, तुझ्या आई बाबांना बोलवून घे, म्हणजे आपल्याला पुढची बोलणी करता येतील ना. हो चालेल ना. मी चहा मागवते अगं तुमच्यासाठी. नाही, खरं सांगू का, मला खरंच खूप उशीर होतोय. तुझ्याशी बोलले ना आता बरं वाटलं मला. आता निघते मी. थँक्यू. सॉरी. सुखी सुखी. थँक्यू. बोलवून घ्या आई बाबांना. हो. येते.